तर चला आज आपण शिळा भात बनवूया कांद्याची पात टाकून। तर हे बघा तेल ठेवले, त्याच्यात जिरं टाकलं मी, त्यानंतर कांदा टाकला आणि हा लसूण टाकला चॉप केलेला, गाजर टाकलं, टोमॅटो आणि आपले मसाले टाकायचे। तर हा भात शिळा होता, तर म्हटलं चला आज एक नवीन रेसिपी बनवूया। तर मी ही कांद्याची पात टाकली आणि हा शिळा भात फोडणीला दिला। हे बघा खूप म्हणजे कुकर भरून भात उरलेला होता, त्याचीच ही रेसिपी। तर हे बघा परत वरती अशी कांद्याची पात टाकली मस्तपैकी, सजावटीसाठी पण कांद्याची पात टाकली, आतमध्ये पण मी थोडी कांद्याची पात टाकली आहे। तर हा आपला झाला कांद्याची पात फोडणी भात। हे बघा खूप छान असा टेस्टी झालेला आहे। तर मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा ही रेसिपी ना करून बघा, शिळा भात उरलेला त्याची रेसिपी आहे।